आपल्यावर आपल्या शिष्यावर आलेल्या जबाबदाऱ्यांसाठी कानिफनाथ महाराजांनी स्वतःचा पंथ स्वतंत्र पंथ सुरू केला. त्याचं नाव ठेवलं कपालिका पंथ. आणि कपालिका पंथामध्ये छिन्नमस्तिकेचे, कालिकेचे, भैरवाचे ते उपासक झाले. आणि कौलक ज्ञानतंत्र या तंत्राचा अभ्यास करून त्यांनी जगाला एक सुजलाम सुफलाम पण दिला, कपालिका पंथ. आता काही जणांचं असं म्हणणं आहे गुरु दत्तात्रय हे नवनाथांचे गुरु, आणि काही जणांचा असा संभ्रम आहे की नवनाथांनी गुरुदत्तांना दीक्षा दिलेली आहे. नाथ संप्रदायाची पहिली दीक्षा ही भगवान आदिनाथ शिव यांनी माता पार्वती आईसाहेब उदयनाथजींना केलेली आहे. तर आपलं शरीर ते पंचतत्वाचं आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तिला अंतही नाही, आरंभही नाही आणि अंतही नाही. ते होते आहे आणि सदैव राहतील. तुम्ही कपलानी जसं म्हणलं तर कानिफनाथांचे आपण काही फोटो किंवा व्हिडिओज वगैरे बघतो, त्यांना कनिपा असं नाव, कनिपाना कृष्णपाद, कनिपा नावाने संबोधलं जातं. आणि त्यांच्या मांडीवर आपण एक कवटी बघतो. आपल्या सुदर्शन चक्राने सती आई साहेबांच्या शरीराचे 52 तुकडे. त्या ऋषभ देवांच्या 100 पुत्रापैकी 9 ही नारायण झाले. बंगाल प्रांत आणि नेपाळ प्रांतात गुरु गोरक्षनाथांचा जास्त प्रभाव आहे. तिथल्या तिबेटी भाषेनुसार त्यांना लुईपा असं म्हणून संबोधलं जातं. नेपाळच्या राजघराण्याचे राज ज्योतिषी म्हणून गुरु गोरखनाथजींना मानतात. म्हणजे नेपाळमध्ये जे राजघराणं आहे ते गुरु गोरखनाथजींचं पूर्ण दीक्षित आहे. दत्त गोरख एकही माया, बीच में अवघड आण समाया. परंपरेच्या नुसार जे 12 पंथ असतात, त्या कुंभामध्ये काय झालं, भगवान आदिनाथांचे जे 18 पंथ होते ते ग्रस्ती होते आणि गुरु गोरखनाथजींचे 12 पंथ होते ते संन्यासी होते. पीर हा आपला शब्द आहे. आमच्या नाथ संप्रदायामध्ये जे महंत असतात, जे गादीपती असतात, त्यांना आम्ही पीरशी म्हणतो. तंत्र आहे, तंत्र केलं पण जातं, तंत्र उपासक पण आहे. पण महाराज यांनी जे खालच्या लेवलला तंत्र नेलत नाही, ह्या लोकांनी इतक्या खालच्या लेवलला तंत्र नाही. महाराज सोपं तंत्र साध्य करायला सुद्धा 12 वर्षाचं अखंड ब्रह्मचर्य लागतं. प्रत्येक चिमट्याला वेगळे वेगळे कड्या आहेत. काही चिमट्याला 9 कड्या असतात, काही चिमट्याला 1 कडी असते, काही चिमट्याला 8 कड्या असतात. मग हा फरक काय? खरं सांगू का महाराज, हा लागलेला जगाला बंधूपणा आहे.